नमस्कार मित्रांनो, आजची भरती म्हणजेच पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या अंतर्गत 1543 जागांची भरती निघालेली आहे। मित्रांनो, तुम्ही ठाणे महानगरपालिकेअंतर्गत स्वच्छता निरीक्षक किंवा बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी किंवा मीरा भाईंदर मधील स्वच्छता निरीक्षक जर अभ्यास करत असाल तर त्याची मी ई बुक तयार केली आहे, ज्यामध्ये तुम्हाला तांत्रिक प्रश्न, मराठी व्याकरण आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न भेटणार आहेत। ही ई बुक फक्त 99 रुपयाला असणार। इथे दिलेल्या नंबरवरती तुम्हाला फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा, तुम्हाला जी ई बुक आहे ती मिळून जाईल। अजूनपर्यंत GGMC मध्ये विविध पदांच्या भरती निघालेली ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर डिस्क्रिप्शन मध्ये मी फुल व्हिडिओची लिंक देणार आहे, तुम्ही ती व्हिडिओ पण नक्कीच बघू शकता। तर चला आजच्या भरतीकडे वळूया। तर बघा, पदाचे नाव असणार आहे क्षेत्रीय पर्यवेक्षक, पदसंख्या असणार आहे 1543, वय मर्यादा ही 29 वर्ष असणार आहे। अर्ज करण्याची पद्धत पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे। तर बघूयात की आता कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहेत। तर सर्वप्रथम फील्ड इंजिनियर इलेक्ट्रिक 532 जागा रिक्त आहेत। फील्ड इंजिनियर सिव्हिल यामध्ये 198 पदे रिक्त आहेत। फील्ड सुपरवायझर इलेक्ट्रिक 535 जागा रिक्त आहेत आणि फील्ड सुपरवायझर सिव्हिल या 193 जागा रिक्त आहेत। फील्ड सुपरवायझर इलेक्ट्रिक व कम्युनिकेशन 85 जागा रिक्त आहेत। तर बघा तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय असणार आहे। फील्ड इंजिनियर इलेक्ट्रिक यामध्ये BSc किंवा बी टेक्नॉलॉजी करणे आवश्यक असणार आहे। फील्ड इंजिनियर सिव्हिल यामध्ये BSc किंवा BA किंवा बी टेक्निकल करणे आवश्यक असणार आहे। बी फील्ड इलेक्ट्रिक यासाठी तुमचा जो डिप्लोमा असणार आहे इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग मध्ये तो कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। फील्ड सुपरवायझर याकरिता सुद्धा सिव्हिल तुमचा जो इलेक्ट्रिकचा जो डिप्लोमा असणार आहे तो कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर शेवटचं पद आणि म्हणजेच फील्ड सुपरवायझर इलेक्ट्रिक आणि कम्युनिकेशन यामध्ये जो इलेक्ट्रिक डिप्लोमा आणि IT मध्ये कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। तर मी तुम्हाला येथे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स काही सांगून देते। तर बघा, तुमचं महत्त्वाचे डॉक्युमेंट्समध्ये 10वीचं पासिंग सर्टिफिकेट, 12वीचं पासिंग सर्टिफिकेट, त्यानंतर तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो, सिग्नेचर, त्यानंतर तुमचं जर तुम्ही कास्टमध्ये येत असाल तर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल, त्यानंतर तुम्ही जर दिव्यांग असाल तर दिव्यांगाचं सर्टिफिकेट आणि तुमचं जे ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट असणार आहे ते सुद्धा इथे लागणार आहे। तर बघत की अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे। तर मित्रांनो, अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2025 असणार आहे। या व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मी ॲप्लिकेशन लिंक आणि या जाहिरातीची जी ऑफिशियल PDF ची लिंक असणार आहे ती सुद्धा देणार आहे, तुम्ही ती पण नक्कीच बघू शकता। मित्रांनो, जे कोणी पण या भरतीसाठी पात्र असणार आहे त्यांनी नक्कीच फॉर्म भरा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।